चेतक फेस्टिवलमध्ये होणारी अश्व सौंदर्य स्पर्धा ही अश्वशौकीनांसाठी पर्वणी असते। आपण अनेक सौंदर्य स्पर्धा ऐकल्या असतील, पाहिल्याही असतील, मात्र ही स्पर्धा थोडी हटके असते। कशी असते ही चेतक फेस्टिवलमधील अश्व सौंदर्य स्पर्धा आणि स्पर्धेसाठी कोणते मापदंड वापरले जातात यावरचा हा खास रिपोर्ट पाहूयात। महाराष्ट्रातील सारंगखेड्यात तापी नदीच्या काठी दरवर्षी यात्रा भरते। या यात्रेत देशभरातील घोडे प्रदर्शनासाठी येतात। 400 वर्षाचा इतिहास असलेला आशिया खंडाला हा दुसऱ्या क्रमांकाचा घोडे बाजार आहे। यात्रेनंतर 2005 पासून चेतक फेस्टिवल होतो, ज्यात घोड्यांची विक्री केली जाते। दत्त जयंतीला भरलेली यात्रा संपल्यावर चेतक फेस्टिवल चालतो। इथे तट्टू, मारवाडी, काठेवाडी, भुतिया, झांझकरी, मणिपुरी, स्पीटी, अवलख अशा विविध जातीचे घोडे येतात। देखणे आणि रुबाबदार एकाहून एक सरस घोडे या स्पर्धेत सहभागी होतात आणि या स्पर्धेत विजयी अश्वांना भविष्यात लाखो आणि कोट्यावधीची बोली लागते। इथे 7 कोटीपर्यंत घोड्याची बोली लागली होती। एखाद्या सौंदर्य स्पर्धेसाठी जे मापदंड असतात तसेच मापदंड या स्पर्धेसाठी असतात। चेतक फेस्टिवलमध्ये घोड्यांच्या शर्यतीसह नृत्य स्पर्धाही घेतली जाते। अश्व सौंदर्य स्पर्धेत घोड्याची चाल, त्याच्या शरीराची ठेवण, उंची, रुबाबदारपणा अशा सर्वच गुणांचे मूल्यमापन केलं जातं। चेतक फेस्टिवलमध्ये घोड्यांच्या प्रथम प्रतियोगिता होती। त्याच्यामध्ये नुकरा कॅटेगरी म्हणजे पांढरी शुभ्र अश्व जे असतात त्यांच्या जातीची आज स्पर्धा होती आणि त्याच्यामध्ये आज आपण बघितलं की जे आपल्या समोर झाले ते 2 दात आणि अदंत। याच्यामध्ये खरं म्हणजे आज अदंत आणि 2 दातची बछडी म्हणजे फिली त्या कॅटेगरीची स्पर्धा होती। चेतक फेस्टिवलमध्ये सर्वात सुंदर घोडा आणि घोडीची निवड केली जाते। या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अश्व मालक वर्षभर आपल्या घोड्यांची तयारी करतात। सारंगखेडा घोडे बाजारात दाखल झालेल्या उत्तर प्रदेशातील बरेली येथील राधा घोडीची चर्चा आहे। तिची आदा, तिचं सौंदर्य, तिची चाल, तिचा रुबाबा यामुळे तिची किंमत 10-15 लाख नहीं तर 1 कोटी है। ऐसी कोई यात्रा नहीं है जहाँ पे हम लोग जाते नहीं है, किधर की भी रहते पूरे भारत में इसके माप की घोड़ी नहीं मिली। अभी पुष्कर भी जाके हम लोग आए, उस टाइम में भी ये घोड़ी हम ले गए थे खाली ऐसे ही शौक में, अपने मतलब मंडप में दिखाने के लिए। और कल भी आपके यहीं सारंगखेड़ा में ही मुन्ना दादा राज भाई बहुत क्लोज फ्रेंड है, वो बोले दे दो। मुन्ना दादा तो ऐसा बोलते देने का, राज भाई ने मना कर दिया, बोले नहीं दादा अभी थोड़ा टाइम देखते हैं। ऐसा कीमत नहीं रखी 1 करोड़, 1 करोड़ मिल रहा था, दिया नहीं। या घोडीच्या सोबत बाजारात अजून काही आकर्षक अश्व दाखल झाले। त्यात मध्य प्रदेश मधील उज्जैन मधील दीपक यांच्या मालकीच्या गब्बर घोड्याची किंमत मालकाने 11 लाख ठेवली आहे। इसकी खासियत ये है कि जैसे इस उम्र में भी ये घोड़ा बिल्कुल गुलाबी चमड़ी पे धरा हुआ है, कोई दाग वाग नहीं है इसके ऊपर, काला पीला कुछ भी नहीं है। और इसकी प्राइस जो है 11 लाख रुपए रख रखी है। हाइट में अगर मापा जाए तो 62 के लगभग आ रहा है, 61 से 62 टच कर रहा है। तुम्हीही अश्वप्रेमी असाल, सुंदर घोडे पाहायचे असतील तर एकदा तरी सारंगखेड्याच्या या फेस्टिवलला नक्की भेट द्या। प्रशांत जवरेसह लोकशाही मराठी, नंदुरबार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।